नमस्कार मंडळी, आपल्या प्रवास स्पर्श या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. तर आता मी चाललो आहे कॉर्पोरेशनवरनं सदाशिव पेठमध्ये नवज्योत मित्र मंडळ यांचा जिवंत देखावा पाहण्यासाठी. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्लॉग कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. ये हळूहळू ये. बघ तिथं झाडाखाली सावली दिसतीये. चल तिथंच बसू. हा चला चला. खंडोबाराया दमले ग बाई. आपला भाकर तुकडा सोड, घास घास खाऊ आणि निघू पुढं. वाईच घोडभर पाणी मिळेल का हो? अहो देते की बाबा. अहो बाबा, अहो हळूहळू प्या. या बसून प्या पाणी. आणि होय कुठं निघालात? वारीला. या बाई आता ती तर झाली ना बाबा मागल्या महिन्यात. आरती पांडुरंगाची ती झाली माझी. आता चाललोय मल्हारीच्या वारीला, जेजुरीच्या खंडोबाला. अरे वा, आम्ही बी तिकडच चाललोय दर्शनाला. आव लय लांबून आलोय आम्ही. आणि तुम्ही कुठून आलाय? म्या घाटा खालून आलोय. हा लय लांबून लांबून लोक येतात. देवाचा महिमा आहेच तसा. मल्हारी नवसाला पावतो, हाकेला धावतो. तारण्यासाठी तर अवतरला ना त्यो. बाबा मार्तंडाचा महिमा ठाव आहे तुम्हासनी? आ थोडा भूक ठाव आहे. बाबा तुम्हाला खंडोबारायाबद्दल सगळं माहिती आहे? मग आम्हाला बी ऐकायला आवडेल बघा. सांगा ना थोडं बघ. या मोर आडोशाला बसू चला. मणिपूर पर्वतावर मणी आणि मल्ल नावाचे दोन असुर होते. ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे ते उन्मत्त झाले होते. उन्मत्त मणी आणि मल्ल दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र हैदोस मांडला होता. त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला.
मल्हारी मार्तंड देवानं मनी आणि मल्ल मारला आणि जेजुरी गडावर जाऊन राहिले बघा. आणि मग देवानी म्हाळसासोबत लगीन केलं ना. अग आधी माया पार्वतीचं रूप की गते. खरंय बाबा. नेवासा इथं एक शिवभक्त होता, तिम्मा शेठ वाणी नावाचा. त्याची पोरगी म्हाळसा. पाली गावात मल्हारी मार्तंड सोबत म्हाळसाचा विवाह झाला. आणि मग देवानं दुसरं लगीन बानू धनगिरींसोबत केलं. त्याची काय कथा आहे सांगा की. सांगतो. तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात. भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणास बोलावलं आहे. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. हो पिताश्री, आपणच आमचे भाग्यविधाते आहात. नाही, माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे. जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला. त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं. नाशिक मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता. अनेक धनगर बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते. त्यातील एक होता यमू धनगर. त्याला ही बानाई सापडली. अरे महादेवा, कुणाचं लेकरू म्हणायचंय. अरे हाय का कुणी? पुन्हा तानात काट्या कुट्यात असं लेकरासनी टाकले. काळीच हाय का नाही? अय बाय, रडू नकस हा. अगं बाय हाय ना. हा महादेवा. यमू धनगरानं महादेवाचा प्रसाद समजून पदरात घेतलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण बानूला महादेवाच्या भक्तीचं वेड लागलं. एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. नारायण नारायण. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती फक्त नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उमगाव्यात भोलेनाथ. म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहेत, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होतं, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची अर्धांगिनी असेल. तेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. बानूची निस्सीम भक्ती देवापर्यंत पोहोचत होती. नियतीनं इथे आता कूस बदलायचं ठरवलं होतं. देवा, आज हे काय सारीपाट आणि अचानक? अचानक नाही देवी, सारं काही विधिलिखित असतं. म्हणजे स्वामी? आपण हा सारीपाटाचा डाव खेळायचा आणि जो हरेल त्यानं एक तपाचा अज्ञातवास स्वीकारायचा. काय? होय, आपणा दोघांपैकी कुण्या एकाला विरहाचं दुःख अटळ आहे. सकल सृष्टीचे निर्माता, करता करविता तर आपण आहात स्वामी. सारीपाटाच्या खेळात भगवान मल्हारी मार्तंड जाणून बुजून हरले. म्हाळसा देवीच्या हे लक्षात येताच
त्यांनी देवांना तुम्ही एक तप वार्धक्यात राहाल असा शाप दिला. म्हाळसा देवीच्या या शापासह भगवान मार्तंड जेजुरी गडाहून अंतर्धान पावले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय ग बानुबाई, जेव्हा बघल तेव्हा काय ग त्या महादेवाला पूजत असतीस? तू बघितलं हाय वय त्याला? मी त्याला बघितलं नसल, पण त्यो मला बघतोय आणि मला खात्री आहे त्यो एक ना एक दिवस मला दर्शन नक्की देईल. आता काय म्हणाव बया तुला, खोडी झालीच बघ तू. बानुबाई, बानुबाई, पाणी मिळेल का थोडं? तुला माझं नाव कसं ठाव करे बाबा? सगळं ठाव आहे. अगं तुझी मैत्रीण आता बोलत होती ना, तवा ऐकलं. असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये. देव सजा देतो. कोण देव? हा? महादेव. महादेव? नाही नाही नाही, मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत. वय, तुझं नाव काय बाबा? खंडू. अनगाव? आता ते लय लांब आहे तिकडं. मग इतक्या दूर कशा पायी आलास? मला मूल बाळ कोण नाही. मला काम पाहिजे. काम पाहिजे? आता ग बया, तुला झेपल असं काम नाही रे बाबा माझ्याकडं. बरं थांब, माझ्या बाला विचारावं लागल, मग बघू. हा चल. बाबा, खंडोबाची महिमा थोरच बघ. अरे तो साक्षात महादेवच की रे. खरं आहे बाबा, खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बघ. बाबा ते जाऊन दे, पण ते वाघ्या मुरळीचं नाव लय ऐकलंय का? तुला माहिती आहे का रे त्यांच्याबद्दल काय? अरे बाबा, या देवाचं भक्त लय आहेत बघ. पण वाघ्या मुरळी हे असे भक्त आहेत की त्यांच्या तोंडून साक्षात खंडोबाच प्रकट होतोय बघ. अरे काय त्यांचा गोंधळ, कुणी बी ऐकला की खंडोबा कळाला म्हणूनच समज. अगं चला चला चला, बिगी बिगी चला, देवाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा की नाही? मंडळी चला, गोंधळाला सुरुवात करू. अन खंडोबा रायाचं, अन खंडोबा रायाचं या डबाशी लागल मुरडीला, लागल मुरडीला या डबाशी लागल वाघ्याला, अन लागल मुरडीला या डबाशी लागल वाघ्याला. जेजुरी सम पुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, अन तिथं नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. येळकोट येळकोट. जेजुरीच्या खंडेरायाचा गडाला या, जेजुरीच्या खंडेरायाचा गडाला या, बाईचा तू गणरायाचा गडाला या, बाईचा तू गणरायाचा गडाला या, बसरणीच्या भैरी देवाचा गडाला या, बसरणीच्या भैरी देवाचा गडाला या. जेजुरी गडा वाज चौगड, आपण धरती ही पलीकड, गड जेजुरी अलीकड. रूप दावून बाजू गेली स्वारी देवाची येडी झाली, बानुबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी. विसरून गेलाय कुण्या गावाला भंडारी देव मल्हारी, विसरून गेलाय कुण्या गावाला भंडारी देव मल्हारी. नवलाख बाई
खंडूची यमू धनगरासोबत ओळख करून दिली आणि मल्हारी मार्तंड देव बानू धनगरींकडे चाकरीला राहिला. वर्षामागून वर्ष सरू लागली. बानू खंडूला मुद्दाम शरीर कष्टाची कामे सांगू लागली, पण प्रत्येक वेळी देव मल्हारी तिच्या परीक्षेला खरे उतरले. देवा, महादेवाच्या ह्या मार्तंड अवतारात त्यांना किती दिव्यातून जावं लागतंय. देवी सरस्वती, ह्या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केलाय. त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुखदुःखाच्या फेऱ्यातून त्यांना जावंच लागेल. नारायण नारायण. पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी म्हाळसा सोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञातवास पत्करतात. त्या मागे निश्चितच काहीतरी हेतू आहे. नारायण नारायण. आता हे फक्त देवाधिदेव महादेवच जाणे. मल्हारी मार्तंड रूप बदलून खंड्याच्या रूपात राहत होते. त्याला आता तप लोटणार होतं आणि लवकरच ते आपल्या मूळ रूपात प्रकट होणार होते. आणि अखेर तो दिवस उजाडला. खंडू बाबा, अरे बानू धनगरणीच्या चाकरीत चांगलाच रमलायस की. बघता बघता 10-12 वर्ष होत आली. हो, आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची. वीस कोण मोजतंय? काय रे, गावची याद येत नाही वय. येते आता तू म्हटल्यावर आली बघ. खंडू बाबा, आय खंडू बाबा, खंडू बाबा. अगं जो बघ, इथं बसलाय. काय हाय का त्याला? इथं बसलाय बाई टापाहानीत. पाड्यावर समधीकडे हुडकलं तुला. अहो काय हा भाळ कोसळलं काय? वरडाया काय झालं? कसली राखणदारी करतो रे तू? कोणतं तरी जनावर येऊन माझ्या शेळ्या बकऱ्यांना मारून गेलं तरी बी तुझं ध्यान नाही. जनावरांना नाही, मॅच मारलं या तुझ्या शेळ्या वाकऱ्यांना. काय? काय बोलतोय? अरे बाबा, अरे खंड्या काय बोलतोयस? अरे देवाची आण बाबा, मॅच मारलंय. आता तुला कसं सांगू? अरे पर त्या मुक्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवलं. माझ्या या हातांनी तुला भाकर करून खाऊ घातली. त्याचं हे असं पान फेडलंस वय तू. अरे कुठं फेडशील हे पाप? त्यांना मी लेकरासारखा जीव लावला होता र, आणि तू त्यांना मारून टाकलंस. राग, रडू नको रडू नको. हे बघ, तुझ्या मेलेल्या समध्या शेळ्या वाकऱ्या परत जित्या होऊ शकतात. मनाला येईल ते बोलतोयस वैर. कशा करशील जित्या? सांग ना, कशा करशील जित्या? अरे म्याच त्यांना जित्ता करू शकतो. हा, पण बानूला माझ्या बरोबर लगीन करावं लागत. कस? काय? ए बाबा, अरे काय बोलतोयस तू? तुला ठाव आहे का? अरे एक खंडू, अरे तिच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू. अरे बाबा, तुझ्या जिभेला काय हाड? ये बघ, मेंढर जिती हवी असतील तर लगीन करावं लागत. हा, बानू, तू बिंदास होय म्हण. अगं मला नाही वाटत खंड्या काय करू शकल. हा, वय वय. मग तर काय? ठीक आहे, माझी मेंढर जिती झाली तर मी तुझ्या बरं लगीन करीन. समध्यांनी ऐका, नीट कान घेऊन ऐका. तुमच्या मोर सबूत दिलाय पोरीनं. हा, कान हायत आमासनी, आम्हाला बी ऐकू येते. अरे ते सगळं सोड, तू आधी मेंढर तर जित्या कर. नाही तर काय? चला. महादेवा,
हे चेटूक हाय का भूतात की यो बाबा हाय तरी कोण नाही अगं चमत्कार झाला ग अगं सारी मेंढर जिता केली खंडू बाबानं तू नाही जसं सुचली मला आता कोण वाचवणार चेटूक बी नाय आणि भूताटकी बी नाय या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. अरे खरंच की रे, हे चेटूक बी नाही आणि भूताटकी बी नाही. अरे हे भगवान शंकराचा अवतार मल्हारी मार्तंड हाय ते बघा तिकडं. संपूर्ण सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती तो क्षण आला होता. हे राहणार होते.
तुझी काही हरकत नसेल ना आमच्याशी विवाह करायला? देवा लग बघ माझ्या माझ्या रायाची कडची चुरी जायाची आणि गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. लग बघ माझ्या रायाची. लग बघ माझ्या रायाची. कडची चुरी जायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. सासूला सासर प्रेम आई बापावानी. घरामध्ये सुखी मी राजाची राणी. सासूला सासर प्रेम आई बापावानी. घरामध्ये सुखी मी राजाची राणी. हरी नंद माझी मोठी मायाची. हरी नंद माझी मोठी मायाची. कडची चुरी जायाची. गाडी घुंगराची आली. खंडेराया देवराया थांबून आला सादर दुर्गाला घेऊन जाया बानुबया. ऐकीत बांधला सामुंडा बळ्या. मंडपुआ भारी इंद्रधनुचा. भुईला स्पर्श झाला देवगणाचा. एकातून फटून बसली बघा ही बघाया खंडेराया बानुबया 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 बानुबया. हाती आली ही बघाया खंडेराया. बानुबया 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 बानुबया. हाती आली ही बघाया खंडेराया. बानुबया 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 बानुबया. हाती आली ही बघाया खंडेराया. बानुबया 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 बानुबया. हाती आली ही बघाया खंडेराया. श्रद्धेचं दाखून डोंगर तिच्या भक्तीनं गाठला हा दिवस असा. हळदीनं भरून या ओंजळ. तिला जणू जन्म नवा. गणपतीने गावला गणपती बघा कसा नाचा. गणपतीने गाली हसे नंदी बघा कसा नाचे. बानुबया 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 बानुबया. हाती आली ही बघाया खंडेराया. बानुबया 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 बानुबया. हाती आली ही बघाया खंडेराया.
तर वॉरियर्स पाहू शकता किती गर्दी आहे इथे. जात असताना द्वारकाचा पण देखावा पाहायला भेटला आणि श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झालं. चला तर ब्लॉग येथे एंड करूया. लव यू ऑल.